जेव्हा जुन्या रूढींचा, परंपरांचा विषय निघतो, तेव्हा दोन विचारधारा समोर येताना दिसतात. एक म्हणते, "जुने जाऊ द्या मरणा लागून, जाळुनी अथवा पुरोनी टाका." आणि दुसरी म्हणते, "जुनं तेच सोनं." ह्या दोन विचारधारांपैकी एक किंवा दुसरी असेच मार्ग आहेत का? का दोन्हीमध्ये काही सुवर्णमध्य आहे? आपल्याला आंदण मिळालेले, पूर्वापार चालत आलेले जुने विचारांचे धागेदोरे घेऊन, नव्या काळानुसार, माहितीनुसार ते विणून, त्याचा सुंदर मिलाप साधणारी नित्य नवी संस्कृती आपण निर्माण करू शकतो का? हे जाणण्याचा, आचरणात आणण्याचा एक प्रयत्न आपण इथे करतो. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात पॉडकास्ट काही जुनं काही नवं. मी आहे रोहिणी अभ्यंकर. भाग 27, शनी महात्म्य. बरंच काही शिकवून जाणारी कथा. काही वर्षांपूर्वी शनी महात्म्यावर आधारित डॉक्टर रॉबर्ट स्वबोडा यांचं द ग्रेटनेस ऑफ सॅटर्न अ थेरप्युटिक मिथ हे पुस्तक वाचनात आलं. हे पुस्तक म्हणजे गुजरातीत लिहिलेल्या शनी महात्म्याचा विस्तृत स्वैर अनुवाद. तसंच मूळ कथा मराठीत असल्याचं या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलं आहे. हे पुस्तक वाचेपर्यंत मी शनी महात्म्याचं फक्त नाव ऐकलं होतं. गडबडीत असल्यामुळे ते पुस्तक भराभर वाचलं आणि जरी पुढे मी आपल्या उद्योग व्यवसायात गढून गेले, तरी ही जाणीव मात्र नक्की होती, की त्या पुस्तकात सांगितलेली शनीची कथा बरंच काही शिकवून गेली आहे. ही कथा कधी कोणी लिहिली आहे याचे नक्की दाखले मिळाले नाहीत. काही ठिकाणी ही कथा वेदव्यासांनी लिहिली असल्याचं म्हटलं आहे, तर काही ठिकाणी मध्यकालीन कथा असल्याचे उल्लेख आहेत. तसंच महाराष्ट्र आणि एकंदरीत पश्चिम भारतात त्याचा उगम असून तिथेच ती जास्त प्रचलित असल्याचं म्हटलं गेलं आहे. पण ही कथा कुठे, कधी, कोणी लिहिली हा मुद्दा नसून ती कथा काय आहे आणि ती मला काय संदेश देऊन गेली ह्याच्यावर भर आहे. मी मराठीतील शनी महात्म्याचा शोध घेतला आणि मला ती मूळ प्रत archives.org या वेबसाईटवर सापडली. मी हे छोटं पोथीवजा पुस्तक लक्षपूर्वक पुन्हा वाचलं. यावेळेस देखील जाणवलं की परिकथेसम भासणारी ही कथा खूप काही मोठी तत्व शिकवते आहे. मला त्या कथेतून काय बोध झाला हे सांगण्यासाठी आजचा हा पॉडकास्टचा एपिसोड. शनी हा आपल्या सूर्यमालिकेतील सर्वात हळू फिरणारा ग्रह. त्याला सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करायला तब्बल 30 वर्ष लागतात. हा ग्रह हळूहळू चालतो आणि सावकाश सावकाशला संस्कृतमध्ये शनैः शनै म्हटलं जातं, म्हणून शनैश्चर हे या ग्रहाचं नाव. साडेसाती, ज्योतिष, भविष्य यावर ज्यांचा विश्वास असतो त्यांच्यासाठी शनीभोवती एक भीतीयुक्त गूढ वलय असतं. अर्थात ज्योतिष आणि निगडीत गोष्टींवर विश्वास असणं किंवा नसणं हा वैयक्तिक विषय आहे. तो आपला आजचा विषय नाही. शनी महात्म्यातील कथाभाग हा आजचा विषय आहे. पण ह्या गोष्टीत अनेकदा "आता मी तुझ्या राशीला येणार" असा उल्लेख शनीने केल्याचा आढळतो. त्याचा अर्थ काय हे समजण्यासाठी आपली रास म्हणजे काय आणि रास आणि ग्रह यांचा काय संबंध ते थोडक्यात सांगते, म्हणजे गोष्ट सगळ्यांना पूर्णपणे समजेल. सगळे ग्रह आपापल्या कक्षेत आकाशात फिरत असतात. हे आकाश 12 भागात विभागलं आणि त्याचं कागदावर चित्र काढलं तर त्याला पत्रिका म्हणतात. प्रत्यक्ष भागाला घर म्हटलं जातं. आणि कुठल्याही एका वेळेला आपण प्रत्यक्ष ग्रहाची आकाशातली जागा लक्षात घेतली तर त्या भागात तो ग्रह असतो, त्यानुसार तो त्या त्या घरात कागदावर पत्रिकेत दाखवला जातो. हे ग्रह माणसावर, जीवसृष्टीवर आपला प्रभाव कसा पाडतात ह्याचा अभ्यास म्हणजे ज्योतिषशास्त्र. मग आता साडेसाती, ज्याला अनेक लोक घाबरतात, ते म्हणजे काय हे थोडक्यात सांगायचं झालं तर जन्मकुंडलीत म्हणजे आपल्या जन्माच्या वेळेस जो आकाशाचा नकाशा असतो त्यात ज्या घरात राशीत चंद्र असतो ती आपली रास म्हटली जाते. त्याच्या आधीच्या घरात जेव्हा शनी येतो तेव्हा साडेसाती म्हणजे 7.5 वर्षांचा काळ सुरू होतो. राशीच्या आधीच्या घरातली 2.5 वर्ष, राशीच्या घरातली 2.5 वर्ष आणि राशीच्या पुढच्या घरातली 2.5 वर्ष असं मिळून 7.5 वर्ष. आणि 12 घरातून फिरायला प्रत्येक घरात 2.5 वर्ष, म्हणून शनीचा भ्रमणकाल किंवा परिक्रमणकाल 30 वर्षाचा.
जसं मी आधी म्हटलं, ज्योतिष, साडेसाती ह्यावर विश्वास असणं, न असणं हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आपल्याला आयुष्यात कधी ना कधी कठीण परिस्थितीचा सामना थोडा वेळ किंवा अधिक काळ करावा लागतो. आयुष्यात बरंच काही शिकावं लागतं हे मात्र नक्की. प्रत्येकावर कठीण प्रसंग ओढवतात आणि त्यातून रडत-कळत किंवा धडे शिकत सोशिकपणे आपण त्यातून मार्ग काढतो. या शिकण्याला, शिकवणाऱ्याला, त्या कठीण परिस्थितीला मग नाव काहीही द्या. साडेसाती म्हणा किंवा कठीण काळ म्हणा, ते कोणाला चुकलेलं नाही. शनी महात्म्याच्या ह्या कथेत मला वेगवेगळ्या स्तरांवर कठीण परिस्थितीला, संकटांना सामोरं जाण्याचे मार्ग दिसतात आणि ते सर्वांपर्यंत पोचावे आणि इतरांकडून जो प्रतिसाद येईल त्यातून आपणही काही शिकावं, हा आजचा हेतू. तर आता आजच्या कथेकडे वळते. आधी आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या शक्तींसमोर लीन होऊन ही कथा सांगते आणि मग मला ह्यातून काय उमजलं ते मांडते. तर श्रोते हो, लक्षपूर्वक ऐका. ही गोष्ट आहे राजा विक्रमादित्याची, जो उज्जैनी राज्याचा राजा होता. राजा अतिशय कर्तव्यदक्ष, प्रजेच्या हितासाठी झटणारा शूर राजा होता. एकदा त्याच्या दरबारात विद्वान जमले असताना त्यांच्यात ग्रह आणि त्यांचं श्रेष्ठत्व या विषयावर चर्चा सुरू होती. एक एक पंडित एकेका ग्रहाची माहिती सांगत होता. पहिला पंडित उठला, त्याने सूर्याचे गुण गायले. तो म्हणाला, सूर्यग्रह भला आहे. जो त्याच्या उपासनेला लागतो त्याला इतर ग्रह त्रास देत नाहीत. त्याच्यावरची संकट नाश पावतात. त्याच्या मनोकामना पूर्ण होतात. प्रत्येकाच्या डोळ्यातील तेजात समाविष्ट असणारा तो नारायण आहे. दुसरा पंडित म्हणाला, चंद्र हा शीतल, 16 कला असणारा, लोभस्वरूप असणारा आहे. कोणालाही पीडा न देणारा, शंकराच्या भाळावर शोभायमान होणारा असा हा ग्रह. तो वनस्पतींचं भरणपोषण करणारा आहे, अमृताचा वर्षाव करणारा आहे. तिसरा पंडित म्हणाला, मंगळ हा शूर आहे, क्रूर आहे. त्याच्या शौर्याची धार कठोर आहे, पण ज्यांना तो प्रसन्न होतो त्यांचं तो अंतर्बाह्य रक्षण करतो. चौथा पंडित पुढे सरसावून म्हणतो, बुध हा सौम्य ग्रह आहे. ज्याच्यावर तो प्रसन्न असतो तो मनुष्य बुद्धीच्या बळावर कुठल्याही बिकट परिस्थितीतून मार्ग काढू शकतो. पुढचा पंडित म्हणतो, गुरुग्रहाचे वचन सगळे ग्रह पाळतात. कोणीही त्याच्या शब्दाच्या बाहेर नाही. तो देवांचा गुरु आहे. तो चांगल्या आणि वाईट कर्मांचा नायनाट करणारा आहे. पुढचा पंडित म्हणतो, शुक्र हा दैत्यांचा गुरु. संजीवनी विद्या जिच्यामुळे मृत मनुष्य पुन्हा जिवंत होऊ शकतो, ही त्याचीच किमया. एकाक्ष हा ग्रह, तोही भक्तांच्या चांगल्या वाईट कर्मांचा चुराडा करणारा आहे. पुढे राहू केतूबद्दल माहिती देत एक पंडित म्हणतो, हे दोन्ही बलशाली पापक ग्रह, क्रूर आणि जाच देणारे, पण पूजा, स्मरण स्तुती केलं असता कमी त्रास देतात. पुढे आणखी कोणी ग्रह राहिला का असं विक्रमराजाने विचारता एक पंडित पुढे सरसावतो आणि शनीची महती सांगतो. तो सांगतो की शनी हा जातीने तेली, पायाने अधू, पण बाकी शरीर सुदृढ आणि सुरूप असणारा आहे. बलशाली, क्रूर, पापग्रह आहे. सुकर झाला तर माणसांचं पूर्ण आयुष्य सुरळीत विघ्नरहित पार पडतं, पण दुष्कर असला तर मात्र माणसाची ससे होलपट होते. त्याच्या दृष्टीबद्दल सांगताना पंडित म्हणतो, शनी हा सूर्य आणि छाया यांचा पुत्र आहे. यमाचा मोठा भाऊ आहे. तो जन्माला आला आणि त्याची दृष्टी त्याच्या पित्यावर पडली आणि पित्याला म्हणजेच सूर्याला चर्मरोगाने ग्रासलं. त्याचा सारथी पांगळा झाला. त्याचे घोडे आंधळे झाले. कितीही आराधना, क्षमायाचना केली तरी आराम मिळेना आणि शेवटी जेव्हा शनीने आपली दृष्टी दुसरीकडे वळवली तेव्हा लगेच सगळं पूर्ववत झालं. हे ऐकून राजा विक्रमादित्य कुत्सित हसतो, टाळी वाजवतो आणि म्हणतो, असा कसा हा पुत्र जो स्वतःच्या पित्याला हानी करतो? असा पुत्र काय कामाचा? बरोबर याच वेळी शनी आकाशातून त्याच्या लोखंडी यानातून वरून जात असतो. विक्रम राजाचे शब्द ऐकून तो थेट दरबारात आपलं यान उतरवतो आणि राजाला म्हणतो, तू माझी हेटाळणी केलीस, आता मी तुला अद्दल घडवणार. हे ऐकून राजाचं धाबं दणाणतं.
तो शनीच्या हातापाया पडतो, क्षमायाचना करतो, पण शनी त्याचं ऐकत नाही. आणि आता मी तुझ्या राशीला येईन, तेव्हा तुला समजेल असं सांगून शनी निघून जातो. राजा जे काय समोर येईल त्याला सामोरं जाण्याची तयारी करतो आणि गोष्ट पुढे उलगडते. एक दिवस घोडे विकणाऱ्याच्या रूपात शनी काही सुंदर घोडे घेऊन विक्रमादित्याकडे येतो. विक्रमाचा एक कारभारी घोडा पसंत करतो, पण तरी घोडे विकणारा राजाला घोड्यावर बसण्याचा आणि घोडा चालवून बघण्याचा आग्रह करतो. राजाला सुंदर घोडा बघून राहवत नाही आणि तो घोड्यावर बसतो. राजा स्वार होतात चाबूक मारतो आणि घोडा वाऱ्याच्या वेगाने जणू आकाशात उड्डाण करतो. राजाला क्षणात कळून चुकतं की ही सगळी शनीची किमया. पुढे जे काय वाढून ठेवलं असेल ते स्वीकारायची राजा मनाची तयारी करतो आणि घोडा लांबवर एका जंगलात उतरतो आणि अंतर्धान पावतो. राजा फिरत फिरत दमल्या भागल्या अवस्थेत एका दुसऱ्या राज्याच्या वेशीवर पोचतो. तिथे एका सावकाराच्या दुकानाशी उभा असताना त्या सावकाराच्या दुकानाची विक्री अचानक वाढते, म्हणून सावकार राजाची चौकशी करतो. घरी बोलावून आदरातिथ्य करतो आणि त्याला उपवर मुलीसाठी योग्य वर मिळाला असा असा त्याचा समज होतो. सावकाराच्या मुलीला राजा आवडतो आणि ती मनाने त्याला वरते. रात्री राजा त्याला दिलेल्या शयनकक्षात जातो. थोड्या वेळाने सावकाराची मुलगी साजशृंगार करून त्याच्या कक्षात येते आणि राजाला जागं करण्याचा प्रयत्न करते. राजा हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्याच्या प्रयत्नात झोपेचं सोंग घेऊन पडून राहतो. सावकाराची मुलगी कंटाळते, आपले दागिने काढून ठेवते आणि तिथेच झोपी जाते. ही झोपली आहे हे बघून राजा उठतो आणि सगळा प्रकार समजून घेण्याचा पुन्हा निष्फळ प्रयत्न करतो. तेवढ्यात एक आश्चर्यकारक घटना घडते. भिंतीवर लावलेल्या एका चित्रातून एक हंस बाहेर येतो आणि सावकाराच्या मुलीने काढून ठेवलेला मोत्याचा कंठा बघता बघता गिळून टाकतो. राजा हे दृश्य पाहून थक्क होतो आणि काय करावं हे न समजून पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करतो. राजावर नाराज असलेली सावकारची मुलगी सकाळी उठते आणि आपला हार न दिसल्यामुळे राजाकडे हार मागते. राजा त्याने हार न घेतल्याचं सांगतो, पण ती त्याला चोर ठरवून तिच्या वडिलांना बोलावते. सावकार राजाला धमकावतो, बऱ्या बोलाने मोत्याचा हार परत दे, नाहीतर मी तुला आमच्या राजाकडे नेईन अशी धमकी देतो. विक्रम राजा सांगत राहतो की मी चोरी केली नाहीये, पण उपयोग होत नाही. सावकार विक्रमाला त्याच्या राज्याच्या राजाकडे घेऊन जातो. पुन्हा चौकशी धाकदपट करून शेवटी राजा शिक्षा सुनावतो की ह्याचे हातपाय तोडून याला वेशी बाहेर टाका. आणि इतकंच नाही तर राज्यातून जो कोणी त्याला अन्न पाणी देईल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असाही हुकूम सोडतो. पराक्रमी विक्रम राजा विकलांग अवस्थेत वेशीबाहेर फेकला जातो. बरेच दिवस होतात. राजा कसाबसा तग धरून असतो. मग एक दिवस उज्जैनीहून एक नववधू पालखीतून आपल्या सासरी येत असते. राजाच्या वेशीबाहेर ती विक्रमाला बघते, ओळखते आणि त्याची अवस्था बघून तिचं मन द्रवतं. ती राजाला आपल्या घरी आणते. ती एका तेल्याची सून असते. तेली घाबरतो आणि राज्याच्या राजाकडे जाऊन विनवणी करतो की विक्रम राजाला घरी ठेवण्याची परवानगी मिळावी. विक्रम राजा आता तेल्याच्या घरी राहू लागतो. तेल्याने त्याला घाण्याचे बैल आवाजाने हाकण्याचं काम दिलेलं असतं. राजा घाण्यावर बसून गाणी म्हणतो आणि घाण्याचे बैल हाकतो. करता करता आतापर्यंत बराच काळ लोटलेला असतो. एक दिवस दिवे लावणीच्या वेळेला राजा दीपराग आळवत असताना अचानक सगळ्या नगरातले दिवे उजळतात. इकडे चंद्रसेन राजाची कन्या, म्हणजे त्या राज्याचा जो राजा असतो तो चंद्रसेन, त्याची कन्या पद्मसेना हिच्या हे लक्षात येतं आणि ती आपल्या दासींना सांगते की हे कोण राग आळवतो आहे, त्याला सत्वर इथे घेऊन या, त्याने मला वश केलं आहे. विक्रमादित्याला राजकन्येच्या दरबारात आणलं जातं. विकलांग विक्रमाला बघून सुद्धा राजकन्या मनोमन सुखावते आणि ती त्याला राग आळवायची विनंती करते. हळूहळू ही वार्ता राजाच्या म्हणजे तिच्या वडिलांच्या कानावर जाते. पण राजा
आता त्याचा धडा शिकला आहे, म्हणजे विक्रमादित्य त्याचा धडा शिकला आहे, त्याला दिलेली शिक्षा आता पुरी झाली, असं म्हणून स्वतः शनी त्याच्यासमोर विक्रमादित्याच्या समोर उभा ठाकतो आणि त्याला म्हणतो, "तू ज्या तऱ्हेने हा कठीण काळ सोशिकपणे व्यतीत केलास, ते बघून मी प्रसन्न झालो आहे. तरी तू वर माग. मी तुला जे हवं ते देतो." राजा शनीच्या पाया पडतो, म्हणजे नुसतीच मान खाली लववतो आणि म्हणतो, "शनिदेवा, ज्या तऱ्हेने माझे हाल झाले, असे कोणाचे होणार नाहीत, असं तू मला वरदान दे." हे ऐकून शनी थक्क होतो. म्हणतो, "राजा, तू धन्य आहेस. तू स्वतःचे हातपाय न मागता इतरांना त्रास नको हे वरदान मागितलंस, तरी त्यामुळे मी तुझं शरीर आता पूर्ववत करतो आणि तुला आणखीन एक वर देतो. काय हवं ते माग." ह्या खेपेसही राजा तेच मागणं मागतो, की माझ्यासारखा त्रास कोणाला होऊ नये. शनी पुन्हा अचंबित होतो. तो राजाचं राज्य त्याला पुन्हा देण्याचं आश्वासन देतो आणि म्हणतो, "अरे, मी ज्याच्या राशीला येतो त्याला त्रास होतोच. तू तर साधा मनुष्य आहेस. माझ्या त्रासातून मोठे मोठे देखील सुटले नाहीत." असं म्हणून शनी बृहस्पती म्हणजे देवांचे गुरु त्यांची गोष्ट राजाला सांगतो. देवांचे गुरु म्हणजे बृहस्पती हे बडप्रस्थ, म्हणून जेव्हा त्यांच्या राशीला शनी येणार त्यावेळी तो आधी त्यांना सूचना द्यायला जातो. म्हणतो, "आता मी तुमच्या राशीला येणार आहे." तेव्हा गुरु त्याला म्हणतात, "नाही, तू माझ्या वाट्याला जाऊ नकोस." मग शनी म्हणतो, "नाही, मी तुमच्या राशीला येणार. नाही येणार हे शक्य नाही. पण वेळी 7.5 वर्ष त्रास न देता 2.5 वर्ष त्रास होईल असं मी करू शकेन." त्यावर गुरु म्हणतात, "ते काही चालणार नाही. तू माझ्या राशीला येऊ नकोस." त्यावर शनी म्हणतो, "असं करून कसं चालेल? तुम्ही जर मला मानलं नाही, तर जगात मला कोणीच मानणार नाही. बरं, मी तुमच्या राशीला 2.5 वर्ष न येता 2.5 घटका येतो. एवढं नक्की होणारच." गुरु विचार करतात, "2.5 घटका काय? काही फार काळ नव्हे. मी तेव्हा स्नान-संध्या उरकून घेईन, वेळ केव्हाच निघून जाईल." असं म्हणत ते तयार होतात. जेव्हा शनी गुरुच्या राशीला येण्याची वेळ होते, तेव्हा गुरु नदीवर आपलं स्नान, आन्निक वगैरे उरकून परत निघालेले असतात. वाटेत त्यांना कलिंगड विकणाऱ्याचं रूप घेतलेला शनिदेव समोर येताना दिसतो. अतिशय उत्तम कलिंगड बघून गुरु 2 कलिंगड विकत घेतात आणि आपल्या धोत्राच्या सोग्यात गुंडाळून घराकडे जायला निघतात. शनीची दृष्टी पडल्याने त्यांचं शरीर आता मूळ रंग सोडून काळं ठिक्कर पडलेलं असतं. इकडे राजदरबारात काय होतं? राजा आणि प्रधान यांचे दोघे मुलगे शिकारीला गेले असताना ते बराच काळ न लोटल्याने सगळे चिंतेत पडलेले असतात. ते बघून राजा शिपायांना दोन्ही कुमारांचा शोध घेण्यासाठी पाठवतो. शिपायांच्या दृष्टीस काळी ठिक्कर काया असलेला गुरु धोत्राच्या सोग्यात 2 मोठे गोळे बांधून नेत असलेला दिसतो. शिपाई त्याला हटकतात. बघतात तो त्यात कलिंगडाऐवजी राजकुमार आणि त्याचा मित्र यांची धडा वेगळी 2 मुंडकी. शिपाई गुरुला बांधून राजाकडे नेतात आणि गुरुला कळून चुकतं की ही सगळी शनीची किमया. राजा पुढे गुरुला हजर केल्यावर राजा गुरुला सुळावर चढवण्याची शिक्षा फरमावतो. एक सूळ उभारला जातो आणि गुरुला सुळावर चढवण्याची तयारी सुरू केली जाते. गुरुच्या लक्षात येतं की 2.5 घटका हा काळ संपत आला आहे, म्हणून तो शिपायांना अगदी थोडा वेळ थांबण्याची विनंती करतो आणि म्हणतो, "मी तुम्हाला भरपूर सुवर्ण मुद्रा देईन. तुम्ही फक्त थोडा वेळ थांबून मला या सुळावर नंतर चढवा." शिपाई गुरुचं ऐकतात आणि तोपर्यंत 2.5 घटका संपतात. आणि 2.5 घटका संपताच राजकुमार आणि प्रधानकुमार दोघंही सकुशल घोड्यावरून दौडत राज्यात परत येतात. राजाला बातमी कळते आणि तो आता पूर्ववत झालेल्या गुरुची माफी मागतो आणि गुरुला सोडून देतो. अशा तऱ्हेने गुरुलाही शनीने विनम्र राहण्याचा धडा कसा शिकवला, ही कथा शनी विक्रमादित्याला सांगतो. पुढे शनी विक्रमराजाला सांगतो की, "अरे, गुरुचं काय घेऊन बसलास? मी तर महादेवाच्या राशीला सुद्धा गेलो आहे." त्याची अगदी थोडक्यात कहाणी अशी: महादेव म्हणजे विश्वाचे नियंते.
त्यांच्याशिवाय इथलं एक पान देखील हलत नाही. पण मी जेव्हा त्यांना सांगितलं, की आता मी तुमच्या राशीला येणार आहे, तेव्हा महादेव म्हणाले, की "ते काही नाही, तू माझ्या राशीला येणे नाही." तेव्हा मी त्यांना म्हणालो, "तुम्हाला सगळं माहीतच आहे. इथे कोणाच्याच राशीला मी येत नाही असं होत नाही. तेच माझं काम आहे. ज्याला त्याला त्याच्या कर्माची फळं यथायोग्य परीने देणं. फार काळ नाही, मी फक्त 2.5 पळं तुमच्या राशीला येणार आहे." 2.5 पळं म्हणजे साधारण 2.5 सेकंद, 2.5 क्षण. म्हणून महादेव म्हणतात, "बरं." आणि जेव्हा शनी येण्याची वेळ आली, असं त्यांना समजतं, तेव्हा ते एका आडोशाला जाऊन लपतात. 2.5 क्षण होता लगेच बाहेर येतात. समोर शनी समोर शनी येताना बघून म्हणतात, "अरे, माझ्या राशीला न येणार होतास? काहीच घडलं नाही." शनी हसतो आणि म्हणतो, "महादेवा, तुम्ही जे सर्वशक्तिमान, सगळ्या विश्वाचे सर्वेसर्वा आणि तुम्हाला 2.5 पळं चक्क लपून बसावं लागतं, ह्यातच सगळं काही आलं." पुढे जाऊन शनी विक्रम राजाला शनी म्हणजे काय हे समजावून सांगतो. तो म्हणतो, "माझा जन्मच सर्वांना त्यांच्या चांगल्या वाईट कर्माची फळं यथोचित देण्यासाठी झाला आहे. इतकं की मलाही माझ्या कर्माची फळं चुकली नाहीयेत. रावणाने अनेक वर्ष मला त्याच्या महालाच्या पायऱ्यांवर तोंड खाली घालून आडवं पाडून ठेवलं होतं. त्याच्या लाथ मारण्याने मी एका पायाने जरा अधू झालो आहे. पण शिकून, धडे आत्मसात करून विनम्र झालेल्या माणसाला त्याच्या चांगल्या कर्माची फळं देखील मिळतातच." तर अशी ही शनी महात्म्याची कथा सुफळ संपूर्ण. ही कथा मी जेव्हा वाचली तेव्हा मनात बऱ्याच हालचाली झाल्या. गोष्टीमधून शिकण्याची एक गंमत असते. गोष्टी ऐकताना गोष्ट दुसऱ्याबरोबर घडत असते, आपल्याबरोबर नाही. पण त्यातून मिळणारा संदेश, शिकवण आपण उचलून घेऊ शकतो. गोष्टींमधून आपल्याला प्रत्यक्षपणे काहीच सुधारणा करायला सांगितल्या जात नाहीत. म्हणून आपण स्वतःचा बचाव न करता म्हणजेच डिफेन्सिव्ह न होता निर्मळ मनाने गोष्ट ऐकतो आणि आपल्याला जे योग्य वाटेल ती शिकवण आत्मसात करतो. ही सूत्र लक्षात घेता मला अनेक गोष्टी आणि त्यांच्या मागचं सिम्बॉलिझम म्हणजे सुप्त संदेश लक्षात आले. त्यातील काही असे: 7.5 म्हणजे विनम्रता शिकण्याचा कालावधी. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात, ज्यातून आपण आपला अहंकार बाजूला सारून आपल्यापेक्षा जगात अनेक अदृश्य शक्ती आहेत, ह्याची जाणीव होऊन विनम्र होतो. ज्या राजाचं नावच विक्रमादित्य आहे, अशा राजाला हातपाय छाटल्यावर किती अगतिकता आली असेल, तो किती विनम्र झाला असेल, याची कल्पना आपण करू शकतो. अशा कठीण धडे शिकण्याच्या काळात आपण कसं पुढे जायचं, त्याचे काही मार्ग देखील या कथेत मला आढळले. पहिला म्हणजे विक्रमादित्य राजाने जो मार्ग आत्मसात केला, जो मार्ग धरला, तो म्हणजे जे येईल ते मुकाट्याने सहन करणे. ना कोणाला दोष, ना कोणावर राग. दुसऱ्याला आपल्यासारखा त्रास होऊ नये ही प्रबळ भावना. दुसऱ्याची मनस्थिती जाणून घेण्याची क्षमता. मी प्रत्यक्ष पाहिलेलं असं एक उदाहरण आहे. माझ्या आईवडिलांच्या परिचयात एक गृहस्थ होते. त्यांचं आडनाव कुंटे होतं असं आपण समजूया. खरं आडनाव वेगळं होतं. ते बँकेत नोकरीला होते आणि त्यांच्यावर पैशाची अफरातफर केल्याचा आरोप आला. पोलीस केस झाली आणि कोर्टात अनेक वर्ष चालली. पण सरतेशेवटी ते निर्दोष सिद्ध झाले आणि त्यांना 7 वर्षाचा पगार आणि इतर सगळे एरियर्स मिळाले. ते बाइज्जत बरी. विक्रम राजाच्या गोष्टीशी साम्य आहे. ह्या कठीण काळातून जाताना त्यांच्या कुटुंबाचे हाल झाले हे खरं, पण सहिष्णुतेमुळे ते सगळ्या दिव्यातून बाहेर पडले हे देखील तितकंच खरं. दुसरा मार्ग म्हणजे जो गुरुने आत्मसात केला तो, म्हणजे अशुभस्य कालहरणम, बाईंग टाइम इफ यू कॅन. पैसे जातात हे खरं आहे, पण सरसलामत तो पगडी पचास. गुरुला जाणीव होती की त्याचं सुळावर जाणं हे त्याला धडा शिकवण्यासाठी शनीने योजलेली क्लुप्ती आहे. ह्या परिस्थितीला मान्य करत गुरुने शिपायांना सुवर्ण मुद्रा देऊ केल्या आणि काही घटकांचा काळ विकत घेतला आणि आपले प्राण वाचवले. याच्यासारखं एक उदाहरणही माझ्या पाहण्यात आहे आणि ते इथे सांगावंसं वाटतं. एका गृहस्थांनी त्यांची अनेक वर्षाची नोकरी सोडायचं ठरवलं.
त्यांना दुसरी नोकरी मिळाली देखील. पण असं लक्षात आलं, की लवकरच एक नवा सरकारी कायदा येऊ घातला आहे, ज्याच्यामुळे त्यांचा आधीच्या नोकरीतला प्रॉव्हिडंट फंड त्यांना ती नोकरी सोडली तरीसुद्धा मिळू शकणार आहे. फक्त त्यांनी कायदा आल्यावर मग नोकरी सोडायची. ह्या कायद्यामुळे त्यांचं बरंच मोठं नुकसान टळणार होतं. त्यांनी वेळ विकत घ्यायचं ठरवलं. म्हणजे त्यांनी नव्या नोकरीत जरी जास्त पगार मिळणार होता, तरी तिथे जॉइन व्हायची तारीख लांबणीवर टाकली. थोड्याच दिवसात नवा कायदा आला आणि त्यांनी जुनी नोकरी सोडली. या सगळ्या खटाटोपात त्यांना काही हजारांचा फायदा झाला. पण त्या काळी ती रक्कमही मोठी होती. तिसरा मार्ग म्हणजे चक्क पलायन. पळून कुठेतरी जाऊन लपणे, जे महादेवांनी केलं. कोणी वाईट मनुष्य, मोठं संकट आपल्या शोधात येतं आहे असं कळलं, तर दरवेळी अस्तन्या सरसावून त्याला भिडणं त्याचं कारण नसतं. बलाढ्य शत्रूपासून जीव वाचवण्यासाठी लपून बसणं हा देखील एक मार्ग आहे. कठीण काळ येता त्याला सामोरं जाण्याचा आणखी एक मार्ग आहे. तो म्हणजे जो हनुमानाने पत्करला. ही कथा शनी महात्म्यातील नाही. कुठची आहे त्याचे संदर्भही मला माहीत नाहीत. पण गोष्ट गमतीची आणि मनाला भावणारी आहे, म्हणून इथे थोडक्यात सांगते. एकदा हनुमानाच्या राशीला शनी आला. हनुमान तेव्हा आपल्या डोक्याने ढुशा देत काही झाडं पाडण्याच्या कामात गर्क होता. शनी म्हणाला, मी तुझ्या राशीला आलो आहे. कुठे बसू ते सांग. हनुमानाने एक क्षण विचार केला आणि म्हणाला, बस बाबा डोक्यावर. शनी हनुमानाच्या डोक्यावर स्वार झाला. हनुमानाने आपलं काम सुरू ठेवलं. कसलं काम? डोक्याने ढुशा देत झाडं तोडण्याचं काम. मग शनी तिथे किती काळ थांबला असावा? अगदी थोडा वेळ. डोक्याला धडका बसायला लागल्यावर शनीने तिथून काढता पाय घेतला. तात्पर्य, आपण आपलं काम कितीही कठीण असलं तरी नेटाने करत राहणं. तर अशी विक्रमराजा आणि शनी यांची शनी महात्म्यातली कथा. तसंच शनीनी विक्रमाला सांगितलेल्या गुरु आणि महादेवांच्या कथा आणि एक हनुमानाची म्हटली तर दंतकथा. पण ह्या सगळ्या कथांमधून विनम्र राहण्याचा, गर्व न करण्याचा संदेश आणि आलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचे 4 वेगळे उपाय आपल्याला दिसतात. आजचा भाग जरा लांबला आहे, तर आता इथेच थांबते. तुम्हाला ही कथा माहीत होती का? हे 4 मार्ग तुम्हाला कसे वाटले? आणखीन काही कल्पना सुचल्या का? किंवा विचार जागे झाले का? कॉमेंट करून जरूर कळवा. वाट बघते. तोपर्यंत नमस्कार.